घरचा वैद्य या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे. आज तुम्हाला उपाय जे सांगणार आहे ते घरामध्ये बेलाचं पान कोणत्या दिशेला लावायचं आणि त्याच्यापासून काय उपाय होतो. तर दक्षिण दिशा दक्षिण दिशेकडलं भिताड आणि त्या दिशेला बेलाचं पान लावल्यानंतर घरामध्ये तुमच्या सुख समाधानी आणि निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते आणि लक्ष्मीचा प्रभाव त्या घरामध्ये जास्त येतो. लक्ष्मी बेलाच्या झाडामध्ये लक्ष्मीचा वास आहे आणि ब्रह्म विष्णू महेश या तिघा जणांचा देवशक्तीचा वास आहे. आणि ह्याची सोमवारी पूजापाठ करून तुम्हाला बेलाचं एक परिपक्व झालेलं चांगलं जिथं स्वच्छ जे फाटलेलं नाही काय नाही असं निर्मळ आणि एक पान घेऊन यायचे आणि दुसरं पान तुम्हाला पूर्व दिशेला लावायचे. पूर्व दिशेच्या भेताळाला लावल्यानंतर काय होतं की पैसे देणारे माणसं तुमच्या जीवनामध्ये जुटल्या जातात आणि पैशाची लक्ष्मी ते तुमचा धंदा पाणी व्यापार व्यवसाय कुठं जरी असेल तिथं पैसा अडकलेला असतो. ती माणसं तुम्हाला भेटून तुमचे अडकलेले पैसे निघायला मदत होते. दुसरी गोष्ट मित्रांनो, ही सोमवारी तुम्हाला सकाळी आंघोळ पाणी करून सकाळी 45 मिनिटाच्या अगोदर बेलाच्या झाडाची पूजापाठ करून बेलाला विनवणी करायची. हे बेला वृक्ष आम्ही तुम्हाला लक्ष्मी ऊर्जा वाढविण्यासाठी आणि लक्ष्मी वृद्धीसाठी तुम्हाला घेऊन चालताय. आम्ही तुम्हाला थोडं कष्ट करताय, आम्हाला माफ करा. आणि त्याचे दोन म्हणजे 3 पानाचे 2 पानं घेऊन यायचे आणि स्वच्छ पाण्यात आणून ते घरी आणून पाटावर ठेवून त्याला जप करायचा. ओम नमो शिवायचा जप करायचा. श्रीम श्रीम ह्या 2 जप करून तुम्हाला लॅमिनेस करून किंवा चिकटपट्टीनं एक दक्षिण दिशेच्या भेताळाकडे उत्तरेकडे तोंड करून आणि एक पूर्व दिशेला दक्षिण दिशेकडे तोंड करून लावायचेत. ह्या 2च भेताळाला लावायचेत आणि उत्तर आणि दक्षिण दिशेला बेलपत्र लावायचे नाही मित्रांनो. म्हणजे वरलाकडल्या भेताळाला आणि गंगेकडल्या बाजूला ह्या 2 भेताळाला लावायचे नाही. ती 2 जी दिशा आहेत ती आकाश तत्वाच्या दिशा आहेत म्हणून तिथं लावायची नाही. आणि ह्याचा रिझल्ट एकदम तुम्हाला चांगल्या प्रकारे येणार आहे मित्रांनो. आपण एक व्हिडिओ बनवलेला होता बेलाच्या मुळीचा, की शिवरात्री दिवशी तुम्हाला बेलाची मुळी आणून जर अंगावर धारण केली माझं हे काम होऊ दे म्हणून, ती पण रिझल्ट चांगला आलेला आहे. म्हणून ही पण तुम्ही घरात लावायचं आहे. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करायचा, लाईक करायचं, घंटीचं बटन दाबायचं आहे. आणि प्रत्येक सोमवारी जर तुम्हाला बेलाचं पान बदलिता आलं तरी बदलायचं नाही, तर 6 महिने 5 महिने 2 महिने 4 महिने जसे तुमच्या सवडीनं जसा तुम्हाला रिझल्ट त्या पानाचा कमी होईल तसं तुम्हाला ती पान तिथून बदलायचे मित्रांनो. पहिलं पान वाहत्या पाण्यात सोडायचं आहे. आधी पहिलं पान काढायचं नाही, दुसरं पान लावायचं आणि मग काढायचं आहे. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत शेअर करा. साधा बेलाच्या झाडाचा तोडगा कसा वाटला ती कमेंटमध्ये सांगा. घरचा वैद्य मराठी चॅनलवर सरांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. लवकरच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो. जय हरी, जय शिवराया, जय धन्वंतरी.